नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा। तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत श्रावण स्पेशल शेंगदाणा चिक्की। ती देखील आपण साखर न वापरता केलेली आहे। भरपूर टिप्स आणि ट्रिक्स आम्ही रेसिपी केली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी आपण गूळ आणि शेंगदाणे घेतले आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 टेबलस्पून तूप लागणार आहे। तर इथे एक भांड सेट करायचं, त्याच भांड्याने गूळ आणि शेंगदाणे समप्रमाणात घ्यायचे। तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर इथे मी गॅसवरती कढई तापण्यासाठी ठेवली होती। आता त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया। तर इथे मीडियम फ्लेमवरती आपण शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून घेणार आहोत। तर आपण हे शेंगदाणे कंटिन्युअसली स्टर करत मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया। तर इथे आपले शेंगदाणे खरपूस असे भाजून झालेले आहेत। आपण गॅस बंद करून घेऊया। शेंगदाणे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। तर इथे मी शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढले आहे, ते थंड होऊन देऊया। तर इथे मी शेंगदाणे मोठ्या भांड्यामध्ये काढले होते, ते लवकर थंड होण्यासाठी। तर इथे आपले शेंगदाणे थंड झाले आहेत। तर अशा पद्धतीने आपण हाताने त्याचे सर्व टरफल काढून घेऊया। तर इथे मी शेंगदाण्याची सर्व टरफल काढून घेतलेली आहेत। आपण हे शेंगदाणे एका ग्राइंडिंग जारमध्ये काढून पल्स करत करत आपण ग्राइंड करून घेणार आहोत। जास्त बारीक नाही करायचे, थोडे जाडसरच ठेवूया। तर इथे पहा आपले शेंगदाणे ग्राइंड करून झालेले आहेत। थोडेसे ओबडधोबडच आपल्याला अशा पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचे आहेत। तर आता आपण चिक्की बनवायला घेण्या अगोदर त्याची पूर्वतयारी करून घेऊया। पोळपट आणि लाटण्याला आपण तूप लावून घेणार आहोत। ही तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवावी लागते। ज्यावेळेस आपली चिक्की बनवून होते त्यानंतरची प्रोसेस आपल्याला फास्ट करावी लागते। त्यामुळे पोळपट आणि लाटण्याला आपल्याला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचे, त्यानंतर चिक्की बनवायला घ्यायची। तर इथे पोळपट आणि लाटण्याला आपले तूप लावून झालेले आहेत। आपण चिक्की करायला घेऊया। तर इथे मी गॅसवरती कढई तापण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तूप घालून घेऊया। येथे तूप वितळले आहे। आपण आता त्यामध्ये गूळ घालून घेऊया। तर इथे पहा, ज्या भांड्याने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच भांड्याने आपण गूळ घेतलेला आहे। तर आता आपण तुपामध्ये गूळ घालून घेऊया आणि अशा पद्धतीने व्यवस्थित फोडून घ्यायचा। गूळ घेताना किसून किंवा चिरून घ्यायचा, जेणेकरून तुपामध्ये हा गूळ लवकर विरघळला जातो। तर येथे पहा, आपला गूळ थोडासा विरघळायला सुरुवात झालेली आहे। तुपामध्ये गूळ घातल्यानंतर अशा पद्धतीने स्टर करतच आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचा आहे, नाहीतर एकसारखा गूळ विरघळला जाणार नाही। काही करपेल आणि काही गुठळ्या राहतील, त्यामुळे व्यवस्थित अशा पद्धतीने हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे। तर येथे आपला गूळ विरघळलेला आहे, परंतु हा पाक तयार नाहीये। तर अशा पद्धतीने कंटिन्युअसली स्टर करतच आपण हा पाक तयार करून घेणार आहोत। तर येथे आपला पाक झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि गुळाचा आपण त्यामध्ये थोडासा थेंब घालून पाहायचा। तर येथे पहा, हा गुळाचा गोळा अशा पद्धतीने स्प्रेड होत आहे, परंतु तुटत नाहीये। तर आपला पाक अजूनही तयार नाहीये। अजून आपल्याला हा पाक 2 मिनिट असाच लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण चेक करणार आहोत। तर येथे 2 मिनिट झाले आहेत। तर त्या भांड्यामध्ये आपण परत एकदा गूळ टाकून पाहूया। तर येथे पहा, गुळाचा गोळा तयार होत आहे आणि अशा पद्धतीने तुटत आहे। तर येथे आपला पाक तयार आहे। आपण जो दाण्याचा कूट केला आहे तो सर्व त्यामध्ये घालून घेऊया आणि येथे गॅस बंद करून हा अशा पद्धतीने फास्ट प्रोसेसमध्ये सर्व व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि ही प्रोसेस आपल्याला फास्टच करायची आहे। तर येथे गूळ शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण पोळपटाला तूप लावून घेतले होते त्यावरती हे सर्व घालून घेऊया। त्यानंतर अशा पद्धतीने आपण ते लाटून घ्यायचे आहे। ही सर्व प्रोसेस आपल्याला फास्टच करून घ्यायची आहे। तर येथे पहा, संपूर्ण चिक्कीचे मिश्रण आपण लाटून घेतलेले आहेत। जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही केलेले। तर आता आपण याला सुरीच्या साहाय्याने कट मारून घेऊया। ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायची आहे। थंड पडल्यानंतर याला कट्स पडणार नाही, त्यामुळे गरम असतानाच याला आपण कट्स मारून घेणार आहोत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला शेप देऊ शकता। तर येथे चिक्कीला शेप देऊन झालेला आहे। आपण आता ही थोडा वेळ थंड होऊन देऊया।
तर येथे पहा आपली चिक्की थंड झाली आहे आणि पोळपोटाला आपण तूप लावल्यामुळे अशा पद्धतीने सर्व चिक्की एकसाथ निघून आलेली आहे। तर येथे पहा आपली चिक्की एकदम व्यवस्थित तयार आहे। अशा पद्धतीने आपली खुसखुशीत अशी चिक्की तयार आहे। पहा तोडताना त्याचे तुकडे एकदम व्यवस्थित होत आहेत। तुम्हाला इथे चिक्की तोडून दाखवत आहे तर पहा कशा पद्धतीने तुटत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही चिक्की बनवून पहा, एकदम व्यवस्थित बनते आणि प्रमाण देखील एकदम परफेक्ट आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून मी इथून पुढे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।